नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून 8वा वेतन आयोग या वेतन आयोग केव्हा लागू होणार, याचे फायदे कोणाला होणार, सॅलरीमध्ये वाढ होणार का, पेन्शनधारकांना याचा फायदा होईल का, भविष्यकाळात याचा फायदा आहे का, याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. 8वा वेतन आयोग विषयी माहिती. वेतन आयोग म्हणजेच दर 10 वर्षांनी केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात येणारी एक समिती असते, जी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर आर्थिक सुविधा यामध्ये सुधारणा सुचवते. यापूर्वी 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू झाला होता. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाल्यानंतर आता 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्याने 8व्या वेतन आयोगाची मागणी जोर धरत होती. कर्मचारी संघटना, पेन्शनधारक संघटना आणि विविध राज्य सरकारांकडून सातत्याने दबाव टाकण्यात येत होता. ताज्या अपडेटनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींना तत्वतः 100% मंजुरी देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की सरकारने हा आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला असून आता केवळ त्याची अधिकृतच अधिसूचना, अंतिम वेतन तक्ता आणि अंमलबजावणीची प्रक्रिया बाकी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आणि नवीन पेन्शन लागू करण्याचा स्पष्ट संकेत सरकारकडून देण्यात आला आहे. 8व्या वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच फिटमेंट फॅक्टर. या वेतन आयोगासाठी 1.92 हा फिटमेंट फॅक्टर मंजूर करण्यात आला आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ वेतनात किती पट वाढ होणार हे ठरवणारा आकडा. सध्याचे मूळ वेतन जर 18,000 रुपये असेल तर त्यावर 1.92 हा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास नवीन मूळ वेतन सुमारे 34,560 रुपये होईल. त्याचप्रमाणे 25,500 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन सुमारे 48,960 रुपये होईल. तर 35,400 रुपये मूळ वेतन असलेल्याचे नवीन मूळ वेतन सुमारे 67,968 रुपये होईल. यावरून स्पष्ट होते की पगारात थेट 80 ते 95% वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतन आयोगाचा सर्वात मोठा फायदा पेन्शनधारकांना होणार आहे. 8व्या वेतन आयोगानुसार नवीन पेन्शनची गणना नवीन मूळ वेतनाच्या 50% दराने केली जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याची जुनी पेन्शन जर 9,000 रुपये असेल तर 8व्या वेतन आयोगानंतर त्यांचे नवीन मूळ वेतन सुमारे 34,560 रुपये झाले. तर नवीन पेन्शन सुमारे 17,280 रुपये होऊ शकते. म्हणजेच पेन्शन जवळपास दुप्पट होणार आहे. किमान पेन्शनसुद्धा वाढवून 17,000 ते 18,000 रुपयापर्यंत नेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. फक्त नियमित पेन्शनच नव्हे तर कुटुंब पेन्शन, विधवा पेन्शन आणि अपंग पेन्शनमध्ये ही मोठी वाढ प्रस्तावित आहे. कुटुंब पेन्शन ही सध्या मूळ पेन्शनच्या 30% दराने दिली जाते. ती 8व्या वेतन आयोगात 35% वाढवण्याचा विचार आहे. यामुळे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळणार आहे. महागाई भत्ता म्हणजेच DA आणि पेन्शनधारकासाठी DR याबाबतही महत्त्वाचा बदल होणार आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर जुना DA शून्य केला जाईल आणि नवीन DA नव्या मूळ वेतनावर लागू केला जाईल. त्यानंतर दर 6 महिन्यांनी DA किंवा DR वाढीची प्रक्रिया कायम राहणार आहे. याचा अर्थ भविष्यात मिळणारी प्रत्येक DA वाढ ही अधिक मोठ्या मूळ वेतनावर मिळणार असल्याने त्याचा प्रत्यक्ष फायदा अधिकही असेल.
8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी दरम्यान थकबाकी म्हणजेच एरियस मिळणार का, हा प्रश्न अनेकाच्या मनात आहे. जर जानेवारी 2026 पासून वेतन आयोग लागू झाले आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी काही महिने उशिरा झाली तर त्या कालावधीची थकबाकी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र सरकार ही थकबाकी एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र व राज्य पेन्शनधारक, कुटुंब पेन्शनधारक आणि विविध स्वायत्त संस्थांमधील कर्मचारी यांना होणार आहे. अनेक राज्य सरकारे केंद्राच्या धर्तीवर वेतन आयोग लागू करत असल्याने राज्य कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे. कर्मचारी संघटनांनी स्पष्ट भूमिका घेतली असून फिटमेंट फॅक्टर 1.92 हा किमान स्वीकारार्ह असल्याने त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर किमान पेन्शन वाढ, समान पेन्शन धोरण आणि भत्त्यामध्ये सुधारणा यावरही संघटनाचा भर आहे. सरकार आणि संघटनांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचीही माहिती मिळत आहे. आता पुढील टप्प्यात सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल, अंतिम वेतन तक्ता जाहीर केला जाईल, वेतन व पेन्शन सॉफ्टवेअर अपडेट केले जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात नवीन वेतन व नवीन पेन्शन खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे 2026 हे वर्ष सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक ठरणार आहे. एकूणच पाहता 8वा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा आणि पेन्शनधारकासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. जर हा आयोग अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे लागू झाला तर लाखो कुटुंबाचे आर्थिक जीवनमान सुधारेल आणि महागाईच्या काळात मोठा आधार मिळेल. 8व्या वेतन आयोगाचे मुख्य मुद्दे. लागू होण्याची तारीख 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानला जात आहे, पण प्रत्यक्ष पगारवाढ आयोगाच्या अंतरिम शिफारशी आणि अंमलबजावणीनंतर मिळेल. उद्देश: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन सुधारणे. पगारवाढ: पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे. अंदाजे 30 ते 34% वाढ किंवा किमान मूळ पगार 18,000 वरून 26,000 पर्यंत वाढू शकतो. फिटमेंट फॅक्टर हा घटक पगाराच्या वाढीवर परिणाम करेल, ज्याचे प्रमाण 2.28 ते 2.46 पर्यंत असू शकते. भत्ते अलाउन्सेस: महागाई भत्ता DA, घर भत्ता HRA आणि प्रवास भत्ता TA यासारख्या भत्त्यामध्ये सुधारणा होईल. पेन्शनधारकांनाही वाढीव पेन्शन आणि महागाई सवलत DR मध्ये बदल अपेक्षित आहेत. थकबाकी एरियर्स: जर आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास उशीर झाला तर मधल्या कालावधीची थकबाकी एरियर्स दिली जाऊ शकते. सद्यस्थिती: केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये आयोगाची स्थापना केली आहे आणि सदस्य व अजेंडा अंतिम करण्यावर काम सुरू आहे. आयोगाचा अहवाल सादर करण्यासाठी सुमारे 18 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर अंमलबजावणीची तारीख निश्चित होईल. थोडक्यात 8वा वेतन आयोग लागू होण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे, पण यासाठी अजून काही काळ थांबावे लागेल. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ 8व्या वेतन आयोगाची माहिती आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.